भाजपच्या 8वी पास माजी आमदाराचं कोकण पदवीधरच्या निवडणुकीत मतदान, शाईचं बोट दाखवून फोटो प्रसिद्ध केले, पण आता म्हणतात मतदान केलं नाही। आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटीचा गोंधळ या मुद्द्यांवरती सरकारची सत्वपरीक्षा। आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला पूर्ण वेळ उपस्थित रहा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना। ड्रग्ज प्रकरण आणि होर्डिंग दुर्घटनेवरनं सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे आदेश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं आज संसदेमध्ये अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार। सरकारच्या पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप मांडणार। एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडनं शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती। मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाचा GR लवकरच, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा, अधिवेशनात घोषणेची शक्यता। वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी आता 75,000च्या ऐवजी 10,000 रुपयांचं शुल्क, विधवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारचा निर्णय। आमची राष्ट्रवादी ओरिजिनल, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचा लोकसभेत बोलताना दावा, तर ब्रँड हा ब्रँडच असतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हल्लाबोल। मुंबईमध्ये 300 एकरचं सेंट्रल पार्क उभारणार, रेसकोर्सवरती 1 इंचही बांधकाम करणार नाही, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर। सर्वाधिक पेपरफुटी आणि ड्रग्ज प्रकरणं महाविकास आघाडीच्या काळात, आणि हे आम्हाला प्रश्न विचारतात, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये युथ काँग्रेस आक्रमक, आज संसदेला घेराव घालणार, नीट घोटाळ्यातील सीबीआयच्या तपासाला वेग। पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचा श्लोक नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवू नयेत, अजित पवारांचा इशारा। पुण्यामध्ये झिका व्हायरसचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण, 47 वर्षीय महिलेला झिकाची लागण, पुण्यामध्ये कालही नोंदवले गेलेत झिकाचे 2 रुग्ण। मुंबई लोकल सेवेतील मृत्यूदर जगात सर्वाधिक असणं लज्जास्पद, हायकोर्टानं फटकारलं, रेल्वे महाव्यवस्थापकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश। कोकण रेल्वेवर 30 जून ते 30 जुलै दरम्यान मेगा ब्लॉक, लोकमान्य टिळक टर्मिनसवरती यार्ड फिट लाईनची देखभाल दुरुस्ती, नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसचा प्रवास पनवेलपर्यंतच। T20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड आमने सामने, 2022 मधल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।